ओके. सो लास्ट लेक्चरला आपण हा सीईटीचे क्वेश्चन्स बघत होतो. त्यामध्ये पुढचा क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट when chlorobenzene is heated with the nitrating mixture. क्लोरोबेन्झिन कोण असते? हा C6H5 असते तर Cl आहे. ह्या क्लोरोबेन्झिनला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. हे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड हा नायट्रेटिंग मिक्सचर. कसला मिक्सचर आहे? नायट्रेटिंग मिक्सचर. एका केस मध्ये ऑर्थो पोझिशनला NO2 जॉईन होणार आणि एका केस मध्ये पॅरा पोझिशनला काय जॉईन होणार आहे? तर NO2 जॉईन होणार आहे. सो इथं काय येणार आहे? C6H5 इथं Cl आणि इथं ऑर्थो पोझिशनला NO2 एका केस मध्ये आणि परत C6H5 Cl आणि पॅरा पोझिशनला काय येणार आहे? NO2. ह्याचं नंबरिंग बघा. हा फर्स्ट कार्बन आहे आणि हा काय आहे? तर सेकंड. हा परत फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि काय तर फोर्थ. सो आपल्याला काय मिळतंय? मिक्सचर ऑफ 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन. हा मायनर असतं. 2 क्लोरो ऑर्थोक्लोरो हा काय असतो? मायनर असतो. आणि 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन काय असतं? तर मेजर. काय असतं? मेजर. हा मायनर आणि हा काय तर मेजर. लिहून नेक्स्ट. Identify A in the following reaction. हे झाले आपलं. Identify A in the following reaction. 1 chloroacetophenone आणि 4 chloroacetophenone acetyl chloride आहे म्हणजे कोण असणार आहे? तर क्लोरोबेन्झिन असणार आहे. Which of the following compound has difficulty in breaking of C-H bond? मेटानायट्रोक्लोरोबेन्झिन असणार आहे. का? तर क्लोरोबेन्झिनची बॉन्ड लेंथ कमी असते आणि बॉन्ड स्ट्रेंथ काय असते? जास्त. इझिली ब्रेक होऊ शकत नाही. पण जसं तुम्ही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावताय कोणत्या पोझिशनला? ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला, त्याची बॉन्ड लेंथ काय जाणार आहे? वाढत जाणार आहे. बॉन्ड स्ट्रेंथ कमी होत नाही. सो बॉन्ड इझिली काय होणार आहे? ब्रेक. पण जर मेटा पोझिशनला NO2 लावला तर काय फरक पडणार? कारण मेटा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढायचं कमी व्हायचं काही संबंध येत. ठीक. नेक्स्ट, the reaction of aryl halide with sodium metal in presence of dry ether gives biphenyl. कोणती रिएक्शन आहे रे? अरिल हायलाइड आणि सोडियम मेटल. अरिल हायलाइड आणि सोडियम मेटल. अरिल हायलाइड हॅलोबेन्झिन when treated with sodium metal in presence of dry ether it gives biphenyl. कसली रिएक्शन असणार आहे? फिटिंग. कसली रिएक्शन असणार आहे? कसली रिएक्शन असणार आहे? फिटिंग. निमेश लक्ष द्यायचं. Which of the following has the highest reactivity towards nucleophilic substitution reaction involving breaking of C-Cl bond? हे आठवतंय का? जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असणार आहे तेवढं जास्त काय होणार आहे? तर C-Cl चा बॉन्ड लेंथ वाढणार आहे. आणि जेवढा जास्त बॉन्ड लेंथ असेल तेवढी कमी बॉन्ड स्ट्रेंथ आणि तेवढी जास्त रिएक्टिव्हिटी. तेवढी जास्त. मग कोणता येणार आहे? ऑप्शन ए. 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरो काय येणार आहे? तर बेन्झिन. त्याला हे बघा, हा इथं Cl आहे, इथं काय आहे तर NO2, इथं पण काय आहे तर NO2, इथं पण काय आहे तर NO2. 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरो काय आहे तर बेन्झिन. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? हा 2,4,6 नायट्रो क्लोरो काय येणार आहे तर बेन्झिन. लक्षात येते का? येस ऑर नो? हे बघा, सगळ्यात जास्त ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ह्याची असते, त्यापेक्षा कमी कोणाच्या केसमध्ये असते? ज्या केसमध्ये 2 इथं NO2 आहे आणि इथं काय तर NO2, त्यापेक्षा कमी कशामध्ये असणार आहे? इथं एक NO2 असणार आहे. त्यापेक्षा कमी कशाची असणार आहे? क्लोरोबेन्झिनची. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तेवढ्या इझिली बॉन्ड काय होणार आहे? समजतंय इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे.
The reaction of bromobenzene with bromomethane. Bromobenzene aryl halide आहे. Bromomethane alkyl halide आहे. It is reacted with sodium metal in presence of dry ether. Words fitting किंवा fitting words का एक अरिल हॅलाइड आहे आणि एक काय तर अल्किल हॅलाइड आहे. सो याचं नाव काय असणार आहे? वर्ड्स फिटिंग रिएक्शन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, what type of arenes are obtained when arene diazonium chloride is treated with fluoroboric acid and then heated further? हे मी तुम्हाला प्रिपरेशन मध्ये दाखवलेलं होतं. arene diazonium chloride C6H5N2 plus Cl minus ह्याला फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर केलं HbF4 तर आपल्याला मिळताना काय मिळतंय C6H5N2 प्लस BF4 काय येणार आहे तर मायनस बेन्झीन फ्लोरोबोरेट डायझोनियम फ्लोरोबोरेट बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट ह्याला फक्त हीट केलं तर तुम्हाला मिळणार काय मिळणार आहे C6H5 इथं काय येणार आहे तर फ्लोरीन प्लस बाहेर काय पडणार आहे N2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर BF3 ह्याचं नाव काय आहे सांगा ह्याचं नाव आहे फ्लोरोबेन्झीन. फ्लोरोबेन्झीन म्हणजे कसं असणार आहे सांगा अरोमॅटिक रिंगला काय जॉईन असणार आहे फ्लोरीन. ही रिएक्शन लिहून घ्या रिएक्शन दिलेली नाही आहे ही अमाइन्स मध्ये आहे अमाइन्स मध्ये आहे यामध्ये दिलेलं नाही आहे मी तुम्हाला. नेक्स्ट बघा सॉरी एक्सट्रीमली सॉरी. Next question बघा identify the name of a reaction that aryl halide and alkyl halide आताच बघितलं ना ही रिएक्शन. Identify the name of a reaction of alkyl halide and aryl halide when treated with sodium metal gives substituted aromatic benzene. कोण येणार आहे वर्ड्स फिटिंग. कोण येणार आहे कोण असणार आहे वर्ड्स फिटिंग. नेक्स्ट which from the following is a fitting reaction. यातली कोणती फिटिंग रिएक्शन आहे which of the following is a fitting reaction. फिटिंग रिएक्शन मध्ये काय असते दोन्ही अरिल हॅलाइड्स असतात. कोण असतात मग C6H5Cl twice plus 2Na gives C6H5 twice 2 plus 2NaCl. Next, identify the substrate S in the following reaction. कोण आहे S? पिक्रिक ऍसिड मिळाले 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. कोण आहे कोण असणार आहे यामध्ये A 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन. काय असणार आहे ही रिएक्शन C6H5 C6H2 इथं काय असते तर Cl इथं पण काय असते NO2 इथं पण काय असते NO2 आणि इथं पण काय असते तर NO2. ह्याला कशा बरोबर ट्रीट केलेलं तुम्ही सोडियम हायड्रोक्साइड इन ऍसिडिक कंडिशन अँड वॉर्म वॉटर. हा Cl बॉन्ड काय होणार आहे ब्रेक. काय ब्रेक होणार आहे कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे Cl बॉन्ड ब्रेक होऊन इथं मिळणार काय तर C6H5 सॉरी C6H2 इथं NO2 इथं NO2 इथं पण NO2 आणि इथं काय येणार आहे तर OH 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल म्हणजेच त्याला पिक्रिक ऍसिड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला कसला ऍसिड म्हणतो पिक्रिक ऍसिड. सो ऑप्शन कोणता येणार आहे 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन. नेक्स्ट आयडेंटिफाय द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असणार आहे थर्ड मग सेकंड आणि मग काय असणार आहे तर हा क्वेश्चन. नेक्स्ट आयडेंटिफाय द नेम ऑफ द रिएक्शन. आता हे परत कितींदा झालंय सांगा मला. अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड आहे. अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड असेल तर कसली रिएक्शन असणार आहे वर्ड्स फिटिंग रिएक्शन. आयडेंटिफाय द रिएजंट युज्ड इन सँडमेज रिएक्शन CuCN किंवा KCN. ऍक्च्युली आपण ही कशाची बघितली
क्लोरोबेन्झिन आणि ब्रोमोबेन्झिन फॉर्मेशन बघितले, त्यामुळे आपण क्युप्रस क्लोराईड आणि क्युप्रस ब्रोमाइड वापरलेला. तसंच तुम्ही क्युप्रस सायनाइड आणि पोटॅशियम सायनाइड असं यूज करताय. काय यूज करताय? क्युप्रस सायनाइड आणि पोटॅशियम सायनाइड. हे जी कॉपर पावडर प्लस HBr असते ना, ही गटरमॅन्स रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? गटरमॅन्स. Identify the product formed from chlorobenzene on heating with concentrated HNO3 in presence of concentrated sulfuric acid. कोणता आहे? पहिलाच आपण बघितलं. जर नायट्रेटिंग मिक्सचर असेल तर 1 mixture of 1-chloro-4 nitrobenzene and 1-chloro-2 nitrobenzene. त्यामध्ये 1-chloro-4 nitrobenzene मेजर असणार आहे आणि 1-chloro-2 nitrobenzene काय असणार आहे? मायनर असणार आहे. Which of the following is the benzylic halide? Benzylic halide. Benzylic halide. मिथेन आहे मिथेन. हा मिथेन म्हणजे एक कार्बन. यालाच काय जॉईन आहे? ब्रोमीन. आणि यालाच काय जॉईन आहे? तर फिनाइल रिंग. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्या कार्बनला बेन्झिलिक रिंग असेल तर आपण त्याला ब्रोमोफिनाइल मिथेन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ठीक आहे, पण तो बेन्झायलिक कार्बन आहे. कसला कार्बन आहे? बाकीचे कार्बन आहेत ना, हा जरी असेल 1 ब्रोमो 2 फिनाइल इथेन, ह्या केस मध्ये काय इथेन किती कार्बन आहेत? 2. त्यातल्या पहिल्या कार्बनला काय तर ब्रोमीन आणि दुसऱ्या कार्बनला काय तर फिनाइल रिंग. काहीच लॉजिक लागत नाही. आणि ब्रोमोबेन्झीन अरोमॅटिक आहे. 4-ब्रोमोटोलिन पण काय आहे तर अरोमॅटिक आहे. समझ में आ रहा है? यस और नो? Next, identify the product obtained when chlorobenzene is treated with concentrated sulfuric acid mixture of 1-chloro 4-nitrobenzene and 1-chloro 2-nitrobenzene. Identify the order of reactivity of reactions involving C-Cl bond 3-1. Next, which of the following compound has difficulty in breaking the C-Cl bond? C. मेटानायट्रोबेन्झिन. कारण मेटा पोझिशनला जर NO2 ग्रुप झाला तर तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवायचं कमी इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठं वाढते? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. मग तिथं जर NO2 ग्रुप जॉईन झाला तर तिथं विड्रॉइंग कपॅसिटी येणार आहे. पण मेटा पोझिशनला जॉईन झाला तर विड्रॉइंग कपॅसिटीचा संबंध येतच. कसा संबंध येत नाही? विड्रॉइंग कपॅसिटीचा संबंध येतच. Identify the major product obtained in the following reaction. सांगा, इथं करेक्शन करा. हे Cl2 आहे, Cl2 आणि Cl2 पण नसेल तिथं. क्लोरोबेन्झिन अनहायड्रस FeCl3. ठीक आहे, पहिला आन्सर्स बघ. हा ठीक आहे, Cl2च आहे. सांगा मला, Cl2 आणि अनहायड्रस FeCl3 आहे. क्लोरोबेन्झिनचा मेजर प्रोडक्ट कोण असणार आहे? पॅराक्लोरोबेन्झिन. कोण असणार आहे? पॅराक्लोरोबेन्झिन. का? क्लोरोबेन्झिन म्हणजे हा काय असतो? C6H5 इथं Cl. ह्याला कशाबरोबर रिॲक्ट करतो? क्लोरीन बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? FeCl3, अनहायड्रस FeCl3. मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅराला वाढते. इथं काय मिळते? हा क्लोरोबेन्झिन तर आहे सेकंड पोझिशन. हा क्लोरोबेन्झिन तर आहे इथं 4th पोझिशन. सो याचं नाव काय येणार आहे? पॅरा डाय क्लोरो काय येणार आहे तर बेन्झिन. आणि दुसरं काय येणार आहे तर ऑर्थो डाय क्लोरो काय येणार आहे तर बेन्झिन. अँड ऍज आय टोल्ड यू बिफोर ऑल्सो, पॅरा डाय क्लोरोबेन्झिन काय असणार आहे? मेजर. आणि ऑर्थो डाय क्लोरोबेन्झिन काय असणार आहे? मायनर. एक मेजर असणार आहे आणि एक काय असणार आहे तर मायनर. मग कोण असणार आहे? हे बघा, हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा काय आहे तर 4th. कायम इथं आणि इथं असं गरजेचं नाही.
पॅरा म्हणजे काय, जिथं फंक्शनल ग्रुप आहे त्याच्याबरोबर समोर आहे. म्हणजे ही पोझिशन कोणती झाली, ऑर्थो. ही पोझिशन कोणती झाली, मेटा. ही पोझिशन कोणती झाली, ऍप. डोक्यात कायम असं स्ट्रक्चर नाही ठेवायचं. जिथं तुमचं मेन सबस्टिट्युएंट आहे ते पॅरेंट, त्याला लागून ऑर्थो, त्याच्या खाली मेटा, त्याच्या अपोजिट, त्याच्या अपोजिट, त्याच्या अपोजिट पॅरा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ हॅलो अरेन. हॅलो अरेन, हॅलो अरेन असं का खोळ्यासारखं करायला. हॅलो अरेनला अरोमॅटिक रिंग नको का, अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड नको का. हॅलो अरेन्स अरोमॅटिक रिंगला डायरेक्टली काय जॉईन असतं, हॅलोजन. हॅलो अरेन्स अरोमॅटिक रिंगला डायरेक्टली काय जॉईन असतं, हॅलोजन्स. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द फॉर्म्युला ऑफ डीडीटी. तिथं OH आहे, तिथं क्लोरीन आहे. हा, ते फरचं दिसलं की विषय संपलं की नाही. नेक्स्ट, कन्वर्जन ऑफ बेन्झीन diazonium chloride to chlorobenzene in presence of cuprous chloride in hydrogen chloride. सँडमेज रिएक्शन. कसली रिएक्शन, पण इथं जर कॉपर पावडर असली असती तर, इथं जर कसली असती, कोण असलं असतं, कॉपर पावडर असली असती तर कसली रिएक्शन झाली असती, गटमॅन्स रिएक्शन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वर्थ स्पिटिंग रिएक्शन. वर्थ स्पिटिंग रिएक्शनला एक अरिल हॅलाइड आणि एक काय पाहिजे तर अल्किल हॅलाइड. एक अरिल हॅलाइड आणि एक काय पाहिजे तर अल्किल हॅलाइड. एक अरिल हॅलाइड आणि एक काय पाहिजे तर अल्किल हॅलाइड. कोण असणार आहे सांगा यामध्ये मग, ऑप्शन बी. नेक्स्ट, which among the following is not obtained when bromobenzene is treated with bromoethane. C6H5Br plus 2 times Na plus C2H5 काय येणार आहे तर Br. यामध्ये सेल्फ कपलिंग होणार. पहिला सेल्फ कपलिंग होऊन काय मिळणार आहे तर डायफिनिल. त्यानंतर C2H5 C2H5 ब्युटेन काय मिळणार आहे, ब्युटेन. प्लस इथं काय मिळणार आहे C6H5, इथं काय येणार आहे C2H5 इथाइल बेन्झीन. काय मिळालं नाही, टोल्यून. टोल्यून कसा असतो, C6H5CH3 हा टोल्यून असतो. रिएक्शन लिहून घ्या, ती रिएक्शन लिहून घ्या. हा सांगते, पहिला रिएक्शन लिहून घ्या. नेक्स्ट, which of the following pair of aryl halides cannot be prepared directly by electrophilic substitution reaction. B, डायरेक्टली बनवू शकत नाही. अरिल आयोडाइड आणि अरिल फ्लोराइड्स. अरिल आयोडाइड बनवण्यासाठी HI फॉर्म होतं बाय प्रोडक्ट, रिएक्शन रिव्हर्स करतो, म्हणून काय यूज करावं लागतं, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट टू ओव्हरकम दिस अनॉमली. येस ऑर नो, खोटं सांगायले मी तुम्हाला. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरावं लागतो रिएक्टंट साइडला, मग आयोडाइड फॉर्म होत. आणि फ्लोरोबेन्झीन तर डायरेक्टली फ्लोरिनेशन करून बनवतात. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड असते. काय असते, बेन्झीन काय असते, डायझोनियम क्लोराइड. त्या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला आपण कशाबरोबर ट्रीट करतो, कशाबरोबर ट्रीट करतो, फ्लोरोबोरिक ऍसिड. बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट मिळतं. आणि बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट मिळाल्यानंतर काय होतं, बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट मिळाल्यानंतर काय होतं, आपण त्याला हीट करतो आणि मग आपल्याला काय मिळतं, फ्लोरोबेन्झीन. म्हणजे या दोन्ही केसमध्ये अरिल आयोडाइड आणि अरिल फ्लोराइड हे डायरेक्टली तुम्ही बनवू शकत, डायरेक्टली बनवू शकत नाही. नेक्स्ट, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन आहे.
कुठं बघितलं? Arenes on treatment with chlorine in presence of FeCl3 as a catalyst undergoes electrophilic substitution reaction. कसली रिएक्शन होते? काय होते? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. Which among the following is used to prepare aryl fluorides? हे बाल्स-कीमन रिएक्शन लक्षात ठेवा. हे झालेलं नाहीये तुम्हाला. अमाइन्स मध्ये आहे बाल्स-कीमन रिएक्शन. काय बघा, हॅलो ऑरेंज अँड हॅलो अल्केन्स अँड हॅलो ऑरेंज इम्पॉर्टंट मध्ये पहिला क्वेश्चन आहे. व्हॉट इज ए अँड बी इन द फॉलोइंग रिएक्शन? हा तुम्हाला एमसीक्यू म्हणून पण येतो. काय म्हणून येतो? एमसीक्यू. हा सायक्लोहेक्सिल क्लोराइड आहे. कसला क्लोराइड आहे? सायक्लोहेक्सिल काय तर क्लोराइड. एकच मिनिट. हा कसला क्लोराइड आहे? सायक्लोहेक्सिल क्लोराइड. ह्याला कशावर ट्रीट केलेलं होतं? सायक्लोहेक्सिल क्लोराइड आहे. ह्याला कशावर ट्रीट केलेलं होतं? मॅग्नेशियम मेटल. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. आपल्याला काय माहित आहे? मॅग्नेशियम काय मिळणार आहे तर क्लोराइड. सायक्लोहेक्सिल मॅग्नेशियम काय मिळणार आहे? क्लोराइड. ठीक आहे. फर्दर हायड्रोलायसिस केलं म्हणजे वॉटर बरोबर जर ट्रीटमेंट केली तर वॉटर हा प्रोटॉइक असतो. हा प्लस आहे आणि हा काय तर मायनस आहे. आणि एमजीचं काय असते तर प्लस आणि हा ग्रुप काय तर मायनस. सो इथं होताना काय होणार आहे? हा एवढा पार्ट प्लसचा पार्ट एच प्लस काय करणार आहे तर रिप्लेस आणि इथं काय देणार आहे? C6H11 C6H12 येणार कारण हायड्रोजन इथं ऍड होणार इथं असं. हा पूर्ण ग्रुप जाऊन हायड्रोजन ऍड होणार आणि बाहेर पडताना काय बाहेर पडणार आहे तर MgX आणि काय बाहेर पडणार आहे तर OH. सो आयडेंटिफाय बी. बी कोण आहे सांगा? बी इज सायक्लोहेक्सेन. बी कोण आहे? बी कोण आहे? सायक्लोहेक्सेन. बी कोण आहे? सायक्लोहेक्सेन. समजते का ही रिएक्शन? लिहून घेणार आहे? लिहून घेणार आहे तर सांगा आणि पटकन लिहून घ्या. मी लिहित असतानाच. क्लोरोबेन्झिन. What is the action of following on the chlorobenzene? क्लोरोबेन्झिन आहे. क्लोरोबेन्झिन आहे. त्या क्लोरोबेन्झिनला कशाबरोबर ट्रीट केलंय? क्लोरोबेन्झिन C6H5 इथं काय असते तर Cl. ह्या क्लोरोबेन्झिनला मिथाइल क्लोराइड बरोबर ट्रीट केलं. कशाबरोबर ट्रीट केलं? मिथाइल क्लोराइड बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? अनहायड्रस. अनहायड्रस AlCl काय येणार आहे तर 3. हा प्लस येणार आहे आणि हा काय येणार आहे तर मायनस. एका केस मध्ये ऑर्थो पोझिशनला मिथाइल ग्रुप जॉईन होणार. एका केस मध्ये पॅरा पोझिशनला मिथाइल ग्रुप जॉईन होणार. म्हणजे इथं काय येणार आहे? C6H5 इथं Cl इथं काय येणार आहे? CH3 एका केस मध्ये आणि एका केस मध्ये C6H4 Cl इथं काय येणार आहे? CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय येणार आहे तर HCl. बाय प्रोडक्ट काय येणार आहे? HCl. बाय प्रोडक्ट काय येणार आहे? HCl. ह्याचं नाव काय येणार आहे? हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन. त्याला ऑर्थोक्लोरोटोल्यून कारण CH3 हा टोल्यून झाला. ऑर्थोक्लोरोटोल्यून आणि दुसरा काय मिळणार आहे तर पॅराफ्लोरोटोल्यून. एक काय असणार आहे तर मेजर आणि एक काय असणार आहे तर मायनर. पण ह्याचा जेव्हा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोविंग ऑन क्लोरोबेन्झिन असं विचारले तर स्टेटमेंट लिहायला लागणार. काय स्टेटमेंट लिहावं लागणार आहे की when chlorobenzene is treated with methyl chloride in presence of anhydrous AlCl3 it undergoes Friedel-Crafts alkylation reaction and formation of parachlorotoluene as a major and orthochlorotoluene as a minor takes place. पहिला रिएक्शनला मग स्टेटमेंटला किंवा पहिला स्टेटमेंटला मग रिएक्शनला. खरं लिहायला तर लागणारच आहे. हो असं सोडवायचं. नेक्स्ट बघा. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोविंग ऑन क्लोरोबेन्झिन? फ्युमिंग H2SO4 आहे. फ्युमिंग H2SO4 परत
क्लोरोबेन्झिन घेतला. काय घेतला? क्लोरोबेन्झिन. ह्या क्लोरोबेन्झिनला कशाबरोबर ट्रीट केलं? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड OH मायनस SO3H काय येणार आहे तर प्लस. ह्याला जर आपण हीट केलं तर आपल्याला C6H5 इथं काय येणार आहे तर Cl, इथं SO3 काय येणार आहे तर H, परत इथं काय येणार आहे C6H5 Cl, इथं काय येणार आहे तर SO3H प्लस बाय प्रोडक्ट काय येणार आहे तर वॉटर. सो याचं नाव काय येणार आहे? हे बघा, जेव्हा सल्फोनिक ऍसिड जेव्हा येतो तेव्हा बाकी सगळे सबस्टिट्यूएंट होतात. म्हणजे याचं नाव काय येणार आहे? ऑर्थोक्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ऑर्थोक्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड आणि हा कोण असणार आहे? पॅराक्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड. त्यामध्ये हा पॅराक्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड काय आहे? मेजर, आणि हा पुढे काय असणार आहे तर मायनर. आलं लक्षात? येस ऑर नो? तो तिथं लिहायचं मग काय? when chlorobenzene is treated with fuming H2SO4 it undergoes electrophilic substitution reaction and gives para-chlorobenzene sulfonic acid as orthochlorobenzene sulfonic acid as a minor and para-chlorobenzene sulfonic acid as a major. Next question काय आहे? Explain the SN2 mechanism of alkaline hydrolysis of काय आहे तर ब्रोमोमिथेन. आठवते का तुम्हाला? मोठा पार्ट आहे, 3 मार्काला लिहायचं आहे. म्हणजे एवढंसो तेवढंसो लिहून चालणार आहे का? नाही. सगळ्यात पहिला आपण लिहायला पाहिजे की SN2 mechanism stands for substitution nucleophile bimolecular reaction. S म्हणजे काय, N म्हणजे काय, 2 म्हणजे काय. सो जेव्हा अल्कलाइन हायड्रोलायसिस होते, कोणाचा अल्कलाइन हायड्रोलायसिस झाला? when methyl bromide is treated with aqueous KOH, formation of मिथिल अल्कोहोल takes place. कोणाचं फॉर्मेशन होतं? मिथिल अल्कोहोलचं काय होतं तर फॉर्मेशन होतं. मग त्यापुढे आपण काय बघतो? ठीक आहे, ही रिएक्शन झाली, त्यानंतर याचा कायनेमॅटिक फॉर्म बघतो. कायनेमॅटिक फॉर्म मध्ये काय आहे? कायनेमॅटिक फॉर्म मध्ये काय आहे? CH3Br प्लस OH काय आहे तर मायनस गिव्स CH3OH प्लस Br काय आहे तर मायनस. Rate of reaction is directly proportional to CH3Br OH minus. So rate is equal to K CH3Br and OH minus. Here from the rate law किंवा rate equation we conclude that the rate of reaction depends on substrate as well as reagent. त्यानंतर आपण त्याच्या मेकॅनिझमचा स्ट्रक्चर लिहितो. हा C, इथं H आहे, टेट्राहेड्रल जॉमेट्री असते ना त्याला. इथं H आहे, परत इथं H आहे, परत इथं H आहे, आणि इथं काय तर Br आहे. OH मायनस घेतो. ठीक आहे, आधी दाखवतो. फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाही आहे. कारण रिपल्शन होते. Br पण मायनस आणि OH पण मायनस आहे, रिपल्शन होणार आहे. त्यामुळे बॅक साइड अटॅक होणार आहे. बॅक साइड अटॅक होताना आपल्याला एक हायली अनस्टेबल स्टेट अचीव्ह होते आफ्टर सर्टन टाइम, जी की पेंटा कोऑर्डिनेट असते, ज्यामध्ये समोरून जुना बॉन्ड काय होत चाललाय ब्रेक, आणि नवीन मागून जुना बॉन्ड काय होत चाललाय तर फॉर्म. ही सिंगल स्टेप आहे मेकॅनिझम. कसली मेकॅनिझम आहे? सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे, ज्यामध्ये आपल्याला जो फायनल प्रोडक्ट मिळतो, त्या फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला असं दिसतं OH, इथं H आणि इथं H. तुम्हाला मिथाइल अल्कोहोल तर मिळतं, पण तो मिथाइल अल्कोहोल कसा असतो?
100% ऑफ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. आता एक्सप्लेन करते मी तुम्हाला काय आहे की when OH minus tries to attack from front side attack is not possible due to repulsion, so it goes and attacks from back side because steric hindrance nahi hai. So in such a case, a highly unstable state is achieved, in which we can conclude that there is a simultaneous bond breaking and bond forming. The bond is breaking from front side and the bond is forming from the back side. So we get a penta-coordinate highly unstable transition state. Once the potential barrier is overcome, total bond breaking takes place and bond forming takes place and formation of methyl alcohol takes place. But the methyl alcohol obtained is 100% inversion of configuration. Is 100% inversion configuration. It follows one-step mechanism. It follows one-step mechanism and only single transition state is formed. And here in the slow step, we saw that in the slow step there is substrate as well as reagent. So in the slow step, since there is a substrate as well as reagent, the rate of reaction depends on substrate as well as reagent. So it is called as bimolecular reaction. Polar aprotoic solvent. What it requires? What it requires? Polar अप्रोटॉइक सॉल्व्हेंट. रिझन तुम्हाला सांगितलंय काय, जर अप्रोटॉइक सॉल्व्हेंट आहे तर ह्या OH मायनस बरोबर तो हायड्रेट म्हणजे त्याला सराउंड करणार नाही आणि बिझी करणार नाही. जर पोलार प्रोटॉइक सॉल्व्हेंट घेतला असतं तर ह्याला बिझी केलं असतं. मग हा इथं अटॅक करायला जाणार नाही. हे डिटेल मध्ये आहे, मी जेवढं सांगितलं शब्दात त्यापेक्षा खूप जास्त आहे. जर सलाईन फीचर्स विचारले, सलाईन फीचर्स मध्ये काय लिहायचं? S stands for substitution, N stands for nucleophile, 2 stands for bimolecular. Here the rate of reaction depends on substrate as well as reagent. It is a one-step mechanism and hence one transition state is obtained. The highly unstable transition state is penta-coordinate. Here front side attack is not possible, so back side attack takes place. And in the transition state, simultaneously bond forming and bond breaking takes place. Once the potential barrier is overcome, the product obtained is 100% inversion of configuration. And the medium it requires is polar aprotoic solvent. पोलार अप्रोटॉइक सॉल्व्हेंट. आणि फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन वगैरे इथं काय होत? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन वगैरे काय होत? समजतंय का? येस ऑर नो? एवढं सगळं तुम्हाला दिलेलं लिहिला तर कुठे तर तुम्हाला 3 मार्क्स मिळणार आहेत. छोट्या शॉर्टकट मध्ये लिहिला तर काय मिळणार नाही. हाऊ विल यू कन्वर्ट मिथिल आयोडाइड टू मिथिल आयसोसायनाइड असं विचारलंय. मिथिल आयोडाइड काय असतं? CH3I. हा म्हणजे मिथिल आयोडाइड आहे. ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? मिथिल आयसोसायनाइड. आयसोसायनाइड म्हणजे N ट्रिपल बॉन्ड C याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. हाऊ विल यू कन्वर्ट म्हटले त्यांनी. आपल्याला माहित आहे आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे ह्याला? AgCN. आणि तो AgCN कसा असायला पाहिजे तर अल्कोहोलिक. आणि इथं काय करायचं? हीट. हाऊ विल यू कन्वर्ट असं शब्द विचारलाय, स्टेटमेंट विचारले म्हणजे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. मग तुम्ही काय करणार आहे? पहिला रिॲक्शन लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? पहिला रिॲक्शन लिहिल्यानंतर तुम्ही काय लिहिणार? when methyl iodide is treated with alcoholic silver cyanide, it undergoes nucleophilic substitution reaction and formation of what? Methyl isocyanide takes place. बघा, स्टेटमेंट आणि रिॲक्शन हे दोन्ही असतील तर मार्क्स मिळणार आहेत. तुम्ही एकतर डायरेक्टली स्टेटमेंट लिहिताय किंवा डायरेक्टली रिॲक्शन लिहिताय, तसं चालणार नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट, write the products formed when alkyl halide reacts with silver nitride. Now alkyl halide, see this is an alkyl halide. When it reacts with silver nitride, and this silver nitride is no doubt alcoholic, heated, we get nitroalkanes, RNO2 plus AgX. What we get? नायट्रोअल्केन्स. आपल्याला काय मिळतंय? नायट्रोअल्केन. काय मिळतंय? नायट्रोअल्केन. समजतंय का? येस ऑर नो?
येस और नो? ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोविंग ऑन इथाइल ब्रोमाइड? फॉलोविंगचे ऍक्शन कोणाबरोबर? इथाइल ब्रोमाइड. सगळ्यात पहिला कोण आहे? सोडियम मेटल इन ड्राय इथर. हे बघितल्याबरोबर कसली रिॲक्शन लक्षात यायला पाहिजे? वर्च सिंथेसिस. मग काय असतंय? वेन, हे स्टेटमेंट लिहायला पाहिजे. वेन इथाइल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल in presence of dry ether, what happens? This bromine, sodium and bromine is removed. आणि आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 प्लस काय मिळणार आहे? तर 2Na काय मिळणार आहे? तर Br. ह्याचं नाव काय आहे? N-ब्युटेन. काय मिळालं आपल्याला? सो आपण लिहिताना काय मिळणार आहे? when ethyl bromide is treated with sodium metal in presence of dry ether N-butane, when ethyl bromide is treated with magnesium metal in presence of dry ether, हा मॅग्नेशियम या दोघांच्या मध्ये जाऊन बसणार. आपल्याला मिळताना CH3 CH2 Mg-Br with ethyl magnesium bromide. What is obtained? Ethyl magnesium bromide. What is obtained? Ethyl magnesium bromide. What is ethyl magnesium bromide. ठीक आहे. नेक्स्ट बघा. राइट द केमिकल रिएक्शन फॉर द फॉलोविंग कन्वर्जन. आता केमिकल रिएक्शन असं म्हटलंय की नाही, मेन्शन केलंय ना. काय मेन्शन केलंय की तुम्हाला फक्त काय लिहायचं इथं? केमिकल रिएक्शन. मग केमिकल रिएक्शन इथाइल ब्रोमाइड टू इथिल मिथिल इथर, इथाइल ब्रोमाइड टू इथिल मिथिल इथर. ठीक आहे, मी लिहिता येतं बघा. हा इथाइल ब्रोमाइड आहे. इथाइल ब्रोमाइडला मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? इथिल मिथिल इथर. हा बघा, हा इथिल मिथिल इथर आहे. कोण आहे हा? इथिल मिथिल इथर आहे. मग इथिल मिथिल इथरला हा ग्रुप आहे. म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे विलियमसन सिंथेसिस वापरणार आहे, सोडियम मिथॉक्साइड वापरणार आहे. सो इथाइल ब्रोमाइडला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे? सोडियम मिथॉक्साइड इन अल्कोहोलिक कंडिशन. आणि काय करणार आहे? हीट. तर इथला Br आणि इथला Na रिमूव्ह होणार. ऍक्च्युअली Br मायनस असते आणि OCH3 मायनस असते. मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनस. आणि आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? तर इथाइल मिथाइल इथर. काय मिळणार आहे? इथाइल मिथाइल इथर. नेक्स्ट, इथाइल ब्रोमाइड टू इथिन. इथाइल ब्रोमाइड टू इथिन जर मला कन्वर्ट करायचं असेल तर एलिमिनेशन रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? एलिमिनेशन रिएक्शन कधी होते? अल्कोहोलिक डिहायड्रोहायलोजिनेशन करायचं. काय वापरायचं? अल्कोहोलिक KOH वापरून डिहायड्रोहायलोजिनेशन. सो इथं काय CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस इथं काय आहे? अल्कोहोलिक KOH आणि काय करणार आहे? हीट. हा अल्फा कार्बन आणि हा काय? तर बीटा. अल्फा मधून काय रिमूव्ह होणार आहे? हॅलोजन. बीटा मधून काय रिमूव्ह होणार आहे? हायड्रोजन. अल्फा मधून काय रिमूव्ह होणार आहे? हॅलोजन. बीटा मधून काय रिमूव्ह होणार आहे? हायड्रोजन. सो इथं मिळताना काय मिळणार आहे? CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस KBr प्लस H2O. मिळालं का? काय मिळाला? इथइन. काय मिळाला? इथइन. आता ब्रोमोबेन्झीन टू टोल्यून. ब्रोमोबेन्झीन टू कसं मिळणार? ब्रोमोबेन्झीन टू टोल्यून हा C6H5 इथं Br आहे. ह्याला ट्रीट करून तुम्हाला ऑब्टेन काय करायचं आहे? तर टोल्यून ऑब्टेन करायचं आहे. C6H5 CH3. ब्रोमीनच्या जागी CH3 आणायचंय. काय करणार? वर्च-फिटिक रिएक्शन. कसली रिएक्शन? वर्च-फिटिक रिएक्शन. ब्रोमोबेन्झीन आहे, त्या ब्रोमोबेन्झीनला तुम्ही सोडियम मेटल बरोबर ट्रीट करणार. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये?
मिथाइल ब्रोमाइडच्या प्रेझेन्समध्ये. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर होणार काय आहे? इथला ब्रोमीन, इथला सोडियम आणि इथला ब्रोमीन काय होणार आहे? रिमूव्ह. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? टोल्यून. काय मिळणार आहे? टोल्यून. काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? टोल्यून. ठीक आहे. पुढे नेक्स्ट बघा, क्लोरोबेन्झीन टू बायफिनिल. क्लोरोबेन्झीन टू बायफिनिल. फिटिक. क्लोरोबेन्झीन टू बायफिनिल फिटिक. मग तिथं काय असते? C6H5 C6H5Br प्लस 2Na प्लस Br आणि परत काय येणार आहे तर C6H5. परत इथं काय येणार आहे? C6 काय येणार आहे तर H5. सो इथं काय होणार आहे? हा Br आणि हा 2Na आणि हा Br काय होणार आहे? रिमूव्ह. आणि तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? बायफिनिल. फिनिल. समजते का? ते समजून बघा, तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही काय वापरताय ते, काय कसं बनवता येते. ॲरो वरती कंपल्सरी काय असायला पाहिजे? ड्राय इथर. काय असायला पाहिजे? ड्राय इथर. नेक्स्ट बघा, कन्वर्ट द इथाइल ब्रोमाइड टू इथाइल आयोडाइड अँड इथाइल फ्लोराइड. तुम्ही अल्किल हॅलाइडलाच अल्किल आयोडाइड मध्ये कन्वर्ट करणार आहे. तुम्ही अल्किल हॅलाइडलाच अल्किल फ्लोराइड मध्ये कन्वर्ट करणार आहे. कसं करणार? तर आपल्याकडे दोन रिॲक्शन होत्या. एक होती फिंकेलस्टाईन्स रिॲक्शन आणि दुसरी होती कसली सांगा? स्वार्ट्झ रिॲक्शन. आठवते का? हॅलाइड एक्सचेंज रिॲक्शन. कसली रिॲक्शन आहे ही? कसली रिॲक्शन आहे ही? हॅलाइड एक्सचेंज रिॲक्शन. कसली रिॲक्शन आहे ही? हॅलाइड एक्सचेंज रिॲक्शन. काय होणार आहे इथं बघा? काय होणार आहे इथं बघा? इथाइल ब्रोमाइड, सॉरी, when ethyl bromide is treated with whom? When ethyl bromide is treated with sodium iodide in presence of dry acetone, bromide group is replaced by iodide group and ethyl iodide is obtained and byproduct is NaBr. Similarly, when ethyl bromide is treated with silver fluoride or antimony fluoride, हीट करायचं. ब्रोमीनच्या जागी फ्लोरीन, फ्लोरीनच्या जागी ब्रोमीन, परत काय होणार आहे? CH3CH2F प्लस काय होणार आहे? AgF, इथाइल फ्लोराइड. इथाइल आयोडाइड, इथाइल फ्लोराइड. खाली नाव लिहायला लागणार ना त्याच्या खाली नाव लिहायला लागणार दोघांचं. Next, explain the dehydrohalogenation of 2-chlorobutane. एक्सप्लेन करायचंय डिहायड्रोहॅलोजिनेशन 2-chlorobutane. डिहायड्रोहॅलोजिनेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? येस, अल्कोहोलिक KOH. डिहायड्रोहॅलोजिनेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? अल्कोहोलिक KOH. इथं बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इथं काय आहे? क्लोरीन. इथं CH3, इथं CH, इथं काय? CH2, इथं काय आहे? CH3. हा अल्फा कार्बन आहे. हा बीटा 1 आणि हा बीटा काय झाला? 2. When 2-chlorobutane is treated with alcoholic KOH, we get a mixture of two products. We get a mixture of two products which are formed due to elimination in such a way the carbon to which halogen atom is attached is called as alpha carbon and the remaining carbons are called as adjacent carbons are called as beta. If two different beta carbons are present, then two products will be obtained.
इफ टू डिफरंट बीटा कार्बन्स नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम चेंज होतात. एका केस मध्ये किती बीटा आहेत हायड्रोजन, बीटा कार्बनला किती हायड्रोजन आहेत 3, एका केस मध्ये किती आहे 2. सो 2 पॉसिबिलिटी आहे. एक आहे की बीटा 2 पासून रिमूव्ह होणार, मग CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 प्लस काय बाहेर पडणार आहे तर KBr प्लस KCl सॉरी क्लोरोब्युटेन आहे ना, प्लस काय बाहेर पडणार आहे KCl प्लस काय येणार आहे H2O. ह्यातला मेजर कोण असणार आहे ब्यूट डॅश 2 डॅश ENE आणि मायनर कोण असणार आहे ब्यूट डॅश 1 डॅश ENE. हे सांगावं लागणार आहे. Why bute dash 2 dash ENE is measured according to Setzep's rule. More the alkyl group across carbon double bond, more will be the stability of that alkene. आणि मग तिथं तुम्ही ऑर्डर पण लिहा की हा RCR डबल बॉन्ड C इथं R इथं R, त्यानंतर RCH डबल बॉन्ड CRR, त्यानंतर RCH डबल बॉन्ड CRH परत एंडला. हे सगळं डिटेल मध्ये तुम्हाला आहे कारण ऑलमोस्ट 2 मार्काला किंवा येतंय. हा बोला काय डाऊट आहे समजते का मी काय सांगते येस ऑर नो, येस ऑर नो. हा 2 क्लोरोब्युटेन स्टेटमेंट लिहायची. When 2 chlorobutane is treated with alcoholic KOH, it undergoes elimination reaction and gives 2 products. One is but dash 1 dash ENE and another is but dash 2 dash ENE. The major product from this mixture is concluded by using Setzep's rule, which states that more the alkyl group across carbon double bond, more will be its stability and it will be its major product. So during elimination, the carbon to which halogen atom is attached is alpha carbon. Adjacent carbons are beta carbons. If 2 beta are possible, then 2 different products are possible. And major product is given by which rule? Setzep's rule. Major product is given by which rule? Major product is given by which rule? Setzep's rule. Next, explain the SN1 mechanism म्हटले. Explain the SN1 mechanism म्हटले. काय काय लिहिणार? SN1 मेकॅनिझम कोणासाठी असतं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. बघा तुम्हाला डायरेक्टली SN1 मेकॅनिझम म्हटले ना, मग तुम्ही 2 स्टेप मेकॅनिझम बरोबर आहे पण तुम्हाला त्यावेळी लक्षात यायला पाहिजे कारण आपण एक टॉपिक बघतोय आता ठीक आहे माहित आहे आपल्याला. मग SN1 मेकॅनिझम आहे म्हणजे माझ्या डोक्यात काय आला पाहिजे टर्शरी कोण आहे तर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. ह्या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडला तुम्ही कशाबरोबर ट्रीट करताय KOH aqueous KOH बरोबर सबस्टिट्यूशन होतंय Br च्या जागी OH, OH च्या जागी Br, CH3 थ्राइस C डॅश काय मिळतंय तर OH प्लस काय मिळतंय Br. पण इथं आपल्याला असं दिसतंय की रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ओनली टू द सबस्ट्रेट. Rate of reaction is directly proportional only to the not on the reagent. Substrate वरती डिपेंड राहते reagent वरती डिपेंड राहते. आपण त्यावरनं काय करणार आहे काय कन्क्लूड करणार आहे इट इज अ युनिमॉलिक्युलर. रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ओनली ऑन द सबस्ट्रेट. मग ह्यामध्ये बघतो SN1 mechanism follows 2-step mechanism. What is the 2-step mechanism? For example, when tertiary butyl bromide is treated with aqueous KOH, the OH minus nucleophile first tries to attack from front side as well as back side. Both the attacks are not possible because from front side there is a repulsion and from back side there is a steric hindrance. Now, so in the first step of mechanism, only bond breaking takes place. While bond breaking takes place, the first transition state is achieved where the structure is arranged as a trigonal planar geometry and only a bond is breaking. Front side from front side only bond is breaking. So once the transition state is overcome, first transition state is overcome, we get tertiary butyl carbocation. Now this
sp2 hybridized, trigonal planar geometry, and bond angle between CH3 CH3 is 120 degree. The breaking of C-Br bond and the breaking of C-Br bond is a slow step, and it is a rate determining step. So in that slow step, we say only substrate is available, no reagent is available. So the rate of reaction depends only on the substrate. Once the tertiary butyl carbocation is achieved, OH minus nucleophile tries to attack from front side as well as back side. And again we get a second transition state, which is again highly unstable, in which we say OH minus is attaching from front side as well as OH minus is attaching from back side. The product obtained after overcoming the potential barrier is 50% retention of configuration and 50% inversion of configuration, or in simple words we can say we conclude with the racemic mixture. कसला मिक्सचर मिळतो आपल्याला? कसला मिक्सचर मिळतो आपल्याला? कसला मिक्सचर मिळतो आपल्याला? रेसिमिक मिक्सचर. We conclude with which mixture? Racemic mixture. We conclude with which mixture? Racemic mixture. So it is a two-step mechanism. Two transition states are formed. Front side attack, back side attack is not possible in the first state. After the formation of carbocation, front side and back side attack takes place by the nucleophile. Okay. The highly unstable state, first transition state, it is trigonal planar geometry, and carbocation is obtained. What is obtained? Carbocation is obtained. The product obtained is 50% retention and 50% inversion of configuration. So we can say it is a racemic mixture. Here the rate of reaction depends only on the substrate, because in the slow step only substrate is involved. What is involved? So it is called as unimolecular. Next, last काय म्हणतो? It requires polar protoic solvent. Solvent कोणता लागतो याला? Solvent कोणता लागतो याला? Polar protoic solvent. कसला solvent लागतो? Polar protoic solvent. समजते इथपर्यंत? Yes or no? Yes or no? ठीक आहे. Next, explain the difference between SN1 and SN2. आता मी जेवढे पॉइंट सांगितले तर ते येऊ शकते की नाही येऊ शकते? SN1 and SN2. Complete the following reaction. कसं करणार फॉलोविंग रिएक्शन? हे बघा, हे आधीच लिहिले मी तुम्हाला. असे खूप सारे असतात ABCD आणि रीराईट म्हणून. कंप्लीट द फॉलोविंग रिएक्शन. काय आहे? आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. आयसोप्रोपिल अल्कोहोल CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं Br आहे. हा आयसोप्रोपिल अल्कोहोल का सॉरी आयसोप्रोपिल अल्कोहोल CH3 CHOH प्लस PBr3. आता ब्रोमीन 3 वेळा आहे, इथं 3 वेळा लिहायचं. पण PBr3 कसं असतंय? अनस्टेबल. अनस्टेबल आहे म्हणजे त्याला कसं बनवायला पाहिजे? इन सितू. इन सितू म्हणजे इथं काय येणार आहे? रेड फॉस्फरस प्लस काय येणार आहे तर Br2. सो इथं मिळताना काय मिळणार आहे? 3 टाइम्स CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे तर Br प्लस POH प्लस POH काय असणार आहे तर थ्राइस प्लस POH काय येणार आहे तर थ्राइस. समजते का? हा कोण मिळाला तुम्हाला? आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आता ठीक आहे, हा आयसोप्रोपिल ब्रोमाइड आहे. हे बघा, आयसोप्रोपिल ब्रोमाइड आहे. CH3 CH3 आयसोप्रोपिल ब्रोमाइड ला अमोनिया बरोबर ट्रीट केला, पण अमोनिया अल्कोहोलिक अमोनिया घेतला आणि काय घेतला? एक्सेस. तुम्हाला आठवते का? अल्कोहोलिक अमोनिया जर एक्सेस मध्ये घेतला तर NH2 जॉईन होणार आणि तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे तर NH2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर HBr, आणि हा कोण असणार आहे तर आयसोप्रोपिल अमाइन. काय असणार आहे? समजतंय? येस ऑर नो?